गुड आफ्टरनून. इयत्ता 6वी, धडा क्रमांक 2, इतिहासाची साधने आणि या धड्यातील हे पहिलेच लेक्चर. त्या लेक्चरला आपण सुरुवात करत आहे. प्रेझेंटेशन ऑन करतोय आणि आता सुरुवात करूयात आपल्या आजच्या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ऑफलाईन येतील नंतर त्यांच्यासाठी मी आधी सूचना देतोय की आता आपण 6वी कंटिन्यू करणार आहे. 6वी आपण 6माही परीक्षेचा सिलेबस संपेपर्यंत कंटिन्यू करणार आहे. तोपर्यंत मी दुसरी कोणतीही इयत्ता आता मध्ये घेणार नाहीये. तर त्यामुळे रेग्युलरली राहा, रोज या. धन्यवाद. आपल्या आजच्या लेक्चरचं किंवा दुसऱ्या धड्याचं नाव आहे इतिहासाची साधने. या पाठाचा ज्यावेळी आपण विचार करतो तेव्हा यामध्ये इतिहासाच्या साधनांकडे वळण्यापूर्वी आपल्याला इतिहासाचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. मुळात या शब्दाचा अर्थ आहे, म्हणजे याची फोड जर करायची झाली तर या शब्दाची फोड अशी होते, इति अधिक ह अधिक अस, म्हणजेच असे हे घडले. जे काही घडलेलं आहे जुन्या काळातलं ते सगळं काही. म्हणजे काय की 1 वाजायच्या आधी तुम्ही जर काही खाल्लं असेल, काही जेवण केलं असेल तर ते सुद्धा इथे इतिहासात मोडतं. म्हणजे इथून मागचं सगळं काही, कुठपर्यंतचं, विश्वाच्या निर्मितीपर्यंतचं सगळं काही. तेव्हा अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि याचा अभ्यास करताना, शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ती म्हणजे साधनांची, इतिहासाची साधने. लक्षात घेऊयात आपण, साधनं खूप म्हणजे खूप महत्वाची आहेत. किती महत्वाची आहेत? इयत्ता 5वीचं पुस्तक उघडून पहा. पहिला धडा इतिहासाची साधने. इयत्ता 6वीचं जे आता तुम्ही शिकताय ते पुस्तक उघडून पहा. दुसरा धडा इतिहासाची साधने. इयत्ता 7वीचं पुस्तक उघडून पहा. त्याही इयत्तेला पहिला धडा इतिहासाची साधने. इयत्ता 8वीचं पुस्तक उघडून पहा. पहिला धडा इतिहासाची साधने. इयत्ता 9वीचं पुस्तक उघडून पहा. पहिला धडा इतिहासाची साधने. आणि इयत्ता 10वीचं पुस्तक उघडून पहा. पहिला धडा इतिहासाची साधने. प्रत्येक इयत्तेमध्ये हा धडा आहे म्हणजे आहेच, पण वेगवेगळ्या अँगलने तो घेतलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने घेतलाय. म्हणजे कसा ते बघा. यामध्ये विचार कसा केलेला आहे की उदाहरणार्थ इयत्ता 5वीला तुम्ही काय शिकणार आहात, तर अश्मयुगीन मानव वगैरे ते सगळं, उत्क्रांती ते सगळं पाहणार आहात. तर त्या दृष्टीने इतिहासाची साधने. इयत्ता 6वीला आहे तुमचा प्राचीन भारत, त्या दृष्टीने इतिहासाची साधने. इयत्ता 7वीला आहे मध्ययुगीन भारत. म्हणजे अर्थ काय तो सगळं तुम्हाला मी सांगत जाईलच पुढे. आणि अशा पद्धतीने आपण इयत्ता 10वी पर्यंत जातो आणि त्या त्या इयत्तेच्या पुस्तकाच्या अनुषंगाने इतिहासाची साधनं कोणती महत्वाची ती तुम्हाला पुस्तकामध्ये आहेत. आता ही साधनं कोणकोणत्या प्रकारची असतात, तरी एकूण 3 प्रकारची साधनं आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे भौतिक साधन. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लिखित साधन. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मौखिक साधन. वळूयात आपण या तीनही साधनांकडे. सगळ्यात पहिला प्रकार इतिहासाच्या साधनांपैकी आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे भौतिक साधने. पण ही जी साधन आहेत त्यांचा आधी अर्थ किंवा त्याची व्याख्या काय आहे तिथे आपण वळूयात. चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. आता हे जे काही आहे, इथं मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं चित्र किंवा फोटो दाखवले नाहीये, कारण अख्ख्या धड्यामध्ये आपण हेच करणार आहे. चालीरीती कोणकोणत्या होत्या, परंपरा कोणकोणत्या होत्या, त्याच्यातून कोणती साधनं निघाली, लोककला कोणकोणत्या, त्यातून कोणती साधनं निघाली, लोकसाहित्य कोणकोणतं, त्यातून कोणती साधनं निघाली, ऐतिहासिक कागदपत्रे त्यातून कोणकोणती साधनं आपल्याला पाहायची आहेत, याच्या आधारे आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. इतिहासाचा अभ्यास करताना असा मनात आला म्हणून लिहून चालणार नाही. म्हणजे जसं तुमचा आणि माझा सर्वांचा आवडता एक विषय म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं म्हणजे काही त्यांना हवेमध्ये उडवायचं नाही आपल्याला.
अफजल खान मोठा आणि दिप्पाड होऊन आलाय, त्यासमोर शिवाजी महाराज उंचीने लहान होते, शरीर किरकोळ होती, गोष्ट मान्यच करायची. काही त्याच्या समोर आपल्याला बजरंगबली सारखे ताकदवान शिवाजी महाराज दाखवायचे नाहीयेत, जरी आपलं किती प्रेम असलं तरी सुद्धा. त्यामुळे इतिहासाकडे त्या दृष्टीने पाहायचंय. वैज्ञानिक चिकित्सक दृष्टिकोन अतिशय सरळ आणि स्पष्टपणे आपल्याला पाहायचं आहे. बघूयात आपण साधने. आता कोणकोणती साधन आहेत? पहिलं आहे ते म्हणजे भौतिक साधन. किल्ले. भौतिक साधन म्हणजे काय? तर फक्त किल्ले नाही, तर लक्षात घ्या प्रत्येक प्रकारची वस्तू आणि प्रत्येक प्रकारची वास्तू म्हणजे भौतिक साधन. जे आपल्या आजूबाजूला आहे, त्याला आपण हात लावू शकतो, ज्याला स्पर्श करू शकतो, ज्याला आपण पाहू शकतो, जी गोष्ट सांगते होय मी भूतकाळामध्ये अशा अशा प्रकारचा होतो, हे प्रत्येक साधन म्हणजे भौतिक साधन आहे. आणि त्याचंच हे उदाहरण ते म्हणजे हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा किल्ला. पुढे जाऊयात, कारण आपला सध्या 7वीचं चालू नाहीये, त्यामुळे तिकडे डिटेल मी आता जात नाहीये. दुसरं महत्वाचं साधन लेणी. काय कारागीर होते आपल्याकडे. समोर बघा, तो जो डोंगर तुम्हाला दिसतोय, डोंगराच्या वरून काढलेला हा फोटो आहे. ही अजिंठा वेरूळच्या लेणी असतात तशा प्रकारची तिथली ती लेणी आहे. वरून काढलेला फोटो आहे. समोरच्या बाजूने डोंगर पोखरत आणलेला आहे आणि डोंगराच्या अभेद्य अशा प्रकारच्या या खडकाला फोडून त्याच्यामध्ये मंदिर उभारण्यात आलेलं आहे. काय कलाकार होते आपल्याकडे, काय शिल्पकार होते. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जे पुरातन काळातील महान असे कलाकार आणि शिल्पकार होऊन गेले, त्याचा उत्तम नमुना म्हणजे या लेणी आहेत. स्तूप. बौद्ध धर्मातील अतिशय महत्वाचं ठिकाण स्तूप. मग स्तूप म्हणजे काय? तर ते अशा प्रकारचं असतं. बाकी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन जी आहे ती ज्यावेळी आपण नवे धार्मिक प्रवाह हा धडा पाहणार आहे त्यावेळी तुम्हाला तिथे दिली जाईल. पण जसे किल्ले पाहिले आपण, लेण्या पाहिल्या, स्तूप पाहत आहे, हे सगळे साधनं म्हणजे भौतिक साधन आहेत. सोबत दागिने. आता वस्तू पहा. आता आपण वास्तू पाहिल्या तिने, आता वस्तू पहा. वास्तू म्हणजे इमारती. स्तूप असेल, किल्ला असेल किंवा लेणी असेल, या इमारती उभारलेल्या आहेत. दागिने किंवा म्हणजे वस्तू, दागिन्यासारख्या कुठल्याही प्रकारच्या वस्तू या आपल्याला भौतिक साधन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. मातीची भांडी किंवा त्यांच्या खापराचा तुकडा, म्हणजे मातीचं भांड जर फुटलं तर त्याचा जो एक तुकडा बाजूला पडतो त्याला खापर असं म्हटलं जातं. तर त्या खापराच्या तुकड्यावरून, खालचं वाक्य पहा, त्या खापऱ्याच्या तुकड्यावरून किंवा त्याच्या आकारावरून, त्याचा रंग काय आहे, त्याची नक्षी कशी आहे, यावरून हे कोणत्या काळातील होतं याचा अंदाज बांधता येतो. कुठल्या काळामध्ये माणूस लाल रंगाची भांडी वापरत होता, कुठल्या काळामध्ये माणूस काळ्या रंगाची भांडी वापरत होता. ही भांडी मातीची सांगतोय मी. त्याची निर्मिती कशी होत होती, ते भाजलेल्या विटांवर ते पक्क भाजलं जायचं वीटभट्टी सारखं, की ते कच्च वापरलं जायचं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करून याच्या माध्यमातून ही भांडी कुठल्या काळातली होती त्याचा आपल्याला अंदाज काढता येतो. आहार भौतिक साधन आहे. जुन्या काळातील लोक काय खात असतील? साधा विचार करूयात आपण. एखाद्या किल्ल्यावर जर कधी गेलो तर पाहिलं असेल, किल्ला चढताना जाणवतं, अरे बापरे, हा किल्ला चढताना मला एवढी धाप बसते, धाप भरते. तर हा किल्ला शत्रूच्या ताब्यात असताना आमच्या मावळ्यांनी जाऊन हल्ला करून, किल्ला चढून जाऊन लढाई करून शत्रूला हरवून तो किल्ला जिंकलेला आहे. म्हणजे काय जबरदस्त ताकद त्यांची असेल. ही ताकद आली कुठून? आहारामधून. काय असेल तो आहार, काय असेल ते धान्य, माहिती मिळवणं आवश्यक आहे ना. तेवढं ताकदवान, तेवढं बलशाली, तेवढं शक्तिशाली व्हायचं असेल तर कशाच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी होतात? तो आहार कसा होता इतिहासातल्या लोकांचा, याची आपल्याला माहिती मिळवता येऊ शकते. फळांच्या बिया. बिया हो, फळं खाऊन टाकली असतील ना, बिया थोडीच खाणार आहेत. बिया टाकून दिल्या असतील, साठवून ठेवल्या असतील. आता ह्या बिया आहेत त्या नष्टही होतात, पण ज्या टिकतील, वाचतील थोड्याफार, त्यांचा वापर करता येऊ शकेल इतिहास शोधण्यासाठी. किती लोक काय खात होती? प्राण्यांची हाडे.
कोणत्या प्रकारची हाडं आहेत, कोणत्या प्राण्यांची हाडं आहेत, या अर्थी मांसाहार करणाऱ्या माणसांमध्ये कोणत्या प्रकारचं मांस खाण्याची त्याला सवय होती हे समजेल. आणि या सगळ्यावरून आपल्याला आहाराची माहिती कळते, शाकाहार मांसाहार किंवा दोन्ही गोष्टी खाणाऱ्या व्यक्तीचा. घरांचे आणि इमारतींचे अवशेष बघा, एक पडका वाडा दाखवलेला आहे. आता तो वाडा जरी पडलेला दिसत असला तरी अशा प्रकारचा वाडा किती उंच असला पाहिजे याचा अंदाज बांधता येऊ शकतो. तुम्हाला शनिवार वाडा माहितीये पुण्यातील? त्या शनिवार वाड्यामध्ये आज तुम्हाला वाडा दिसत नाही, फक्त तटबंदी दिसते, कारण मूळ वाडा आहे तो जळून गेलेला आहे. तो वाडा 7 मजली इमारत होती. 7 मजली इमारत. 150 वर्षांपूर्वीची इमारत सांगतोय मी तुम्हाला. 150 कशी 200 वर्ष म्हणता येतील. अशा प्रकारची इमारत जर बांधली जात असेल तर आज जर का तो पडका वाडा आहे तर तो पडका वाडा सुद्धा साक्ष आहे, या ठिकाणी काहीतरी भव्य दिव्य होतं आणि त्याचं अस्तित्व आजही मी इथं टिकवून ठेवलेलं आहे. त्या आधारे आपल्याला त्या ठिकाणचा अभ्यास जुन्या काळातील करता येऊ शकतो. सोबत त्या काळातील जुन्या काळातील नाणी, मुद्रा. एक नाणं तुमच्या समोर ठेवलंय मी, वाचा, पहिला कॉइन वाचा. श्री राजा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली सोन्याचं नाणं आहे हे. म्हणजे शिवरायांचं स्वराज्य हे काही गरिबी स्थितीतलं नव्हतं, गरिबांसाठी होतं. हे काही दारिद्र्य अवस्थेतलं नव्हतं, दारिद्र्य अवस्थेत असणाऱ्यांना उभारण्यासाठी होतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे सोन्याचं नाणं, गोल्ड कॉइन्स. शिवरायांनी तांब्याची नाणी काढली, पण ज्यासाठी सोन्याचं नाणं काढलं जातंय त्यासाठी तेवढा पैसा, तेवढी धनदौलत स्वराज्याकडे होती. हे लक्षात येतं आपल्याला. अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू आणि वास्तू जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, यांचे सगळ्यांचे अवशेष म्हणजे भौतिक साधन आहेत. साधी गोष्ट आहे ना. आता नाण्यांवरून लगेचच आपण अंदाज बांधला शिवरायांच्या स्वराज्याचा असणार जे काही संपत्ती आहे, धनदौलत आहे, खजिना आहे, त्याचा आपण अंदाज बांधू शकलो. हे काही कुणाचंही काम नाही सोन्याचं नाणं छापणं. सोन्याचा तुकडा असेल तर गोष्ट वेगळी, तो गळ्यात घालून मिरवला जातो. सोन्याचे कॉइन जर का छापून ते व्यवहारामध्ये वापरायचे असतील, दुकानदाराला द्यायचे, तिथून काही वस्तू विकत घ्यायची, सामान्य गोष्ट आहे. तेवढा पैसा असला पाहिजे. तशा प्रकारच्या वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष म्हणजे इतिहासाची साधने, यांना भौतिक साधने असं म्हणतात, वस्तू आणि वास्तूंना. आणि आता दुसरा प्रकार आपण पाहूयात, तो म्हणजेच लिखित साधने. हे पहा, गुरुद्वारा. कुठल्याही प्रकारचं मंदिर किंवा लेण्या यांच्या भिंतीवर लिहिलेले लेख म्हणजे लिखित साधन आहे. आता खरं तर हे प्रॉपर भिंतीवर न लिहिता वर ते लावलेलं आहे, पण तशा प्रकारची उदाहरणं आपण पुढे पाहणार आहेत की जे भिंतीमध्ये कोरलं जातं. हा जो पत्रा लावलेला म्हणजे आपण म्हणूयात बहुधा हे अमृतसरचं मंदिर असावं, गुरुद्वारा असावं, जे शीख धर्मातील सर्वात मोठं प्रार्थना स्थळ आहे, ते असावं असं याचा अंदाज आहे. तर हे जे स्थळ आहे, हे जे हा जो लेख आहे या ठिकाणचा, हा लेख इथला संदेश देतो. ज्या काळात हे मंदिर बांधलं गेलं, ज्या काळामध्ये हा गुरुद्वारा बांधला गेला, ज्या काळात ती लेणी बांधली गेली, त्या ठिकाणी लिहिलेला लेख जो आहे तो लेख त्या काळातील विचार किंवा घटना या बाबतीत संदेश देत असतो. आणि तो संदेश आपल्याला मिळतो म्हणजेच एका अर्थाने आपण भूतकाळातील लोकांनी आपल्यासोबत साधलेला हा संवाद आहे. म्हणून लिखित साधन महत्वाचं आहे. ते स्पष्ट सांगतात हे असं असं आहे. हा, आपण त्याच्यावर प्रश्न त्यांना विचारू शकत नाही, कारण ते अस्तित्वात नाहीयेत. आपल्याला कागद शोधावे लागतात, भिंतीवरचे लेख शोधावे लागतात. लिखित साधन. शिळा. शिळा सुद्धा एक खूप मोठं लिखित साधन आहे, पण एक वेगळी शिळा मी तुमच्या समोर ठेवली आहे. हा जो तुम्हाला दगड दिसतोय ना भला मोठा, ती शिळा आहे. आणि मागे तुम्हाला एक मंदिर दिसतंय पहा, हे मंदिर आहे केदारनाथचं मंदिर.
हिमालयामध्ये ज्या ठिकाणी लोक तिथे जातात आणि त्या मंदिर पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी होते. बाळांनो, ही जी शिळा आहे या शिळेचं खूप मोठं योगदान आहे. खर तर आपण लिखित साधने पाहतोय, लिखित साधनामधली शिळा पाहतोय. अशा प्रकारच्या शिळेवर म्हणजे दगडावर काहीतरी कोरलं जात होतं जुन्या काळामध्ये. पण याचा अंदाज लक्षात घ्या, याचं कारण लक्षात घ्या, हे नेमकं काय आहे. ही जी शिळा आहे, ज्यावेळी हिमस्खलन होतं, म्हणजेच हिमालयासारख्या पर्वतावरून बर्फ खाली कोसळतो, त्यावेळी सगळंच्या सगळं उद्ध्वस्त होतं. पण या शिळेमुळे सगळं मंदिरावर जो काही आघात होणार होता बर्फाचा, तो सगळा वाचला आणि सगळा जो बर्फ होता तो 2 बाजूंनी पुढे निघून गेला. मंदिर वाचलं. हा निसर्गाचा एक चमत्कार आहे. आणि त्या शिळेला म्हणजे असं भीम कसा ताकवजान होता ना महाभारतातला, त्यामुळे त्याला भीमशिळा असं म्हटलं गेलं. त्यांनी खूप मोठं काम केलं. तर अशा प्रकारचा हा एक विषय आहे. ताम्रपट पहा, मुळात ताम्रपट म्हणजे काय ते समजून घ्या. प्रत्येक इयत्तेला येतो हा विषय. ताम्रपट म्हणजे काय, तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. म्हणजे कुठेतरी कोळशाने लिहिलं तर ते टिकेल का रे? नाही टिकणार. थोड्या वेळात पुसलं जाईल. आता आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक आहेत ते फळ्यावर शिकवतात. किती वेळ टिकतं? तो डस्टर फिरवेपर्यंत संपतो विषय. नाहीतर नंतर आपणच ते पुसतो आणि एकमेकांना पांढरा रंग, पिवळा रंग, पावडर लावत बसतो. ताम्रपट म्हणजे काय, तर ताम्रपटावर लिहिलेली गोष्ट खोडता येत नाही. बघा तो ताम्रपट. तांब्याचा पत्रा आहे. तांबा नावाचं जे धातू आहे त्याचा हा पत्रा आहे आणि त्या पत्र्यावर कोरलेलं आहे. जर एखाद्या राजाला एखादी जागा किंवा एखादा सरदाराने मोठा पराक्रम गाजवला, राजा खुश झाल्याने म्हणाला, ठीक आहे, चल तुला या 10 गावांची जागीरदारी मी तुला देत आहे. तर अशा प्रकारचं लेखन जे आहे ते लेखन ताम्रपटावर केलं जात होतं. कारण तो सरदार, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा असं वंश परंपरागत सगळ्यांकडे ते ताम्रपट राहिला पाहिजे तो. आता इथेच समोर काय लिहिलंय आपल्याला वाचता येणार नाही, कारण अरबी भाषेतलं आहे. पण काहीतरी लिहिलेलं आहे, की जे ऐतिहासिक आहे. आणि मुळात मी प्रत्येक वेळी वाचलेली अशी गोष्ट ठेवणारच नाही. इतिहास आहे ना तो उलगडावाच लागणार आहे, तो शोधावा लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे त्यावर. किंवा अशा प्रकारचा ताम्रपट आहे. ताम्रपटाची माहिती दिलेली आहे बाजूला. ताम्रपटांवर राजाज्ञा म्हणजे राजाकडून दिलेली एखादी आज्ञा, राजाचा एखादा न्यायनिवाडा, एखादा महत्वाचा न्यायनिवाडा जर राजाने केला असेल तर तो, अशा प्रकारची माहिती कोरलेली असते. सुरुवातीला माणूस आहे तो प्रतीक, चिन्हे, प्रतीक म्हणजे काही सिम्बॉल ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करायचा. म्हणजे काहीतरी चित्र काढायचा थोडक्यात. आणि हळूहळू त्याच्यापासून लिपी तयार झाली. चित्र म्हणजे काहीतरी वाकडी तिकडी, सुरुवातीला नुसार रेषा ओढेल, मग काहीतरी वाकड्या तिकड्या रेषा करेल, अशा उभ्या रेषा ओढत गेला, मग त्याच्यातूनच काहीतरी अंक तयार होत गेले. म्हणजे एक उभी रेषा ओढली, त्याला रोम मधल्या लोकांनी वर आणि खाली आडवी रेषा ओढली, रोमन एक तयार झाला. आपल्या महाराष्ट्राकडे पाहूयात आपण, उभी रेष जी आहे त्याला गोल केला, एक तयार झाला. हिंदी लोकांनी तेच केलं. हिंदी लोकांनी 5 जो होता मराठीतला त्याला खाली असा उकार केला, तो 5 त्यांचा झाला. इंग्लिशमध्ये काय केलं, असा आडवा घेतला आणि उलटा सी केला, 5 झाला. म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे सिम्बॉल्स किंवा चित्र तयार केली जातात. तो अंक म्हणजे खरा तो अंक नाहीये. त्या लोकांनी मानलंय तो अंक आहे. तशा प्रकारे काही प्रतीक किंवा चिन्ह आहेत, की जी नोंदण्याची ठेवली जात होती आणि त्याच्यातून पुढे लिपीचा विकास झाला. आणि लिपीचा विकास व्हायला हजारो वर्ष लागली. मग अशा प्रकारच्या या काळामध्ये आपल्याला ही जी साधन आहे ते पहा. सुरुवातीला फक्त जी भांडी आहेत किंवा जे काही आपल्याला सापडतंय त्या गोष्टी, तर याच्यावर सुद्धा कोरलं जात होतं. नावं कोरतात ना, तुम्हाला माहित असेल. तुमच्या घरातली जुनी भांडी काढून पहा. त्यावर दिनांक लिहिलेली असते. 12/7/1987. आणि तुमच्या मम्मीचं, पप्पांचं, काकांचं, काकूंचं, आजी आजोबांचं कुणातरी नाव त्यावर कोरलेलं असतं. म्हणजे ओळख त्याची. जेवणाचे तुमचे डबे असतात, त्या डब्यांवर बघा तुमची नावं कोरून ठेवतात. म्हणजे सेम सेम डबा असेल तर तो ओळखला, तो हा 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 माझा आहे नावावरून. कुठं फुटलाय त्यावरून नाही ओळखत.
त्या नावावरून ओळखला जातो. तर अशा प्रकारच्या भांड्यांवर होणाऱ्या खाणाखुणांपासून ते लिपी, समोर बघा कच्च्या विटा, आणि कच्च्या विटांवर सुद्धा लेखनकाम होत होतं बरं का जुन्या काळात. भांड्यांवरही होत होतं आणि कच्च्या विटांवरही होत होतं. आता इथे तुम्हाला ए दिसतोय सरळ आणि उलटा, पण कच्च्या विटा यांच्या सुद्धा लेखनकाम केलं जात होतं. आणि मग त्या पक्क्या विटा केल्या की अर्थात ते लेखनकाम आहे ते तसंच टिकून राहायचं. त्यामुळे ते मोठा काळ टिकायचं. म्हणून आपल्याला इतिहासाचं साधन, लिखित साधन म्हणून आपण त्या साधनाकडे पाहू शकतो. भूर्जपत्र ही काश्मीरला मिळतात. म्हणजे लक्षात घ्या नेमकं काय आहे ते. थांबा इथे तुम्हाला मी दाखवू, माझी स्क्रीन थोडी बाजूला घेतो. हे पहा, हे एक झाड आहे, त्याचं नाव आहे भूर्ज. भूर्ज नावाचं एक झाड आहे. या झाडाची साल बाजूला काढली जाते, झाड असं केलं जातं, आणि ही जी साल आहे त्या सालीपासून अशा प्रकारचे पातळ पातळ पापुद्रे काढले जातात. याला म्हणतात भूर्ज झाडाचे काढलेले पापुद्रे, त्यामुळे त्याचं ते पत्र भूर्जपत्र. आणि ही जी भूर्जपत्र आहेत त्याच्यावर अशा प्रकारे लेखन केलं जातं, त्याच्यावर लिहिलं जातं. मग हे लेखन कसं केलं जातं बघा, त्यासाठी तो मजकूर जो काही लिहायचा आहे मजकूर, तो एखाद्या अणुकुचीदार साधनाने कोरलेला असेल. सुरुवातीला तो कोरला जायचा, म्हणजे परत पुसायचा विषयच नाही, खोडायचा विषयच नाही, तो कोरला जायचा. एक उदाहरण तुम्ही समोर पाहू शकता. नंतर तो लिहिला जाऊ लागला. म्हणजे असा विचार करा की हे समजा एक खिळ्यासारखी एखादी ही वस्तू आहे, तर ती कोरत चाललेली. एखादा दगड आहे त्यांनी कोरत चाललेलो, किंवा भविष्य काळामध्ये त्याचीच एखादा पिसाचा वापर करून ते लेखन काम करायला त्याची सुरुवात करण्यात आली. तेव्हा अशा प्रकारे हा वापर जो आहे तो केला जात होता. कोरून भूर्जपत्रांवर लिहिलं जात होतं, दगडांवर लिहिलं जात होतं, वगैरे वगैरे. सोबत जेव्हा विकास होत गेला, पुढचा विकास होत गेला, त्यावेळी पुढे लेखन कला जी आहे ती विकसित व्हायला सुरुवात झाल्यानंतर पुढे ज्या काही घटना घडतात त्या, आणि दरबारातील कामकाजाचे वृत्तांत, म्हणजे दरबारात काय काय घडलं. नाहीतर एखाद्या राजाच्या बाबतीत अशीच नंतर अफवा उठली की त्याने फक्त ऐशोआरामच केला. नाही, त्याच्या काळातील दरबाराचा वृत्तांत जर का त्याचा खंड मिळाला तर सांगता येऊ शकतं की होय, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलंय, आणि हा त्याचा पुरावा कागदपत्रांसहित. तर ते वृत्तांत यांची जी माहिती आहे ती माहिती लिहून ठेवण्याची पद्धत आहे ती सुरू झालेली होती. इथे पहा, इथे एक लेख तुम्हाला दिसतो, काही ते लिहिलेलं आहे इथे, आणि खाली एक शिक्का आहे. आणि इथे बघा बरं, काही वाटतंय का तुम्हाला, काही दिसतंय का? हे बघा खालचं वाक्य पहा, शिवाजी महाराजांचे संभाव्य हस्ताक्षर असलेले पत्र. संभाव्य म्हटलंय, 100% खात्री दिलेली नाही. हे मोडी भाषेत आहे, म्हणजे मोडी लिपीत आहे. मराठी भाषा पण मोडी लिपी, लेखनाची लिपी. सध्या आपण देवनागरी लिपी वापरतो, ही मोडी लिपी आहे, लिपी. ठीक आहे. बहुत लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा. हे बा, बहुत लिहिणे, लिहिणे बघा, ने दिसतोय, लिही एकत्र आहे, तरी तुम्ही सुज्ञ असा. मी एक कोर्स केला होता मोडी लिपीचा, त्यामुळे अगदी किंचित किंचित थोडं थोडं मला त्याचं नॉलेज आहे. फक्त प्रायमरी लेवलला मी केलेला होता. पण ही गोष्ट त्याच्यातून आपल्याला असा अंदाज येतो की हे बहुधा ही जी अक्षर आहेत ही बहुधा शिवाजी महाराजांनीच लिहिली असावेत, असा प्राध्यापक ग खरे हे खूप मोठे इतिहासकार होऊन गेले. म्हणजे यांनी संभाव्य म्हटलं, याचा अर्थ ती 99.99% गोष्ट खरी असली पाहिजे. हा 0.01 कुठला आपण सोडूयात, वास्तवात समजाच काही वेगळं घडलं असेल तर. पण एवढे मोठे ते इतिहासकार होते. तर अशा प्रकारची पत्र जी आहे, दरबारचे घटना किंवा काही कामकाजाचे वृत्तांत आहे, ते आपल्याला याच्यातून माहिती मिळू शकते. पुढे राजांनी आपल्या आज्ञा, आपल्याला काय सांगायचं लोकांना ते, आपले न्याय निवाडे, आपली दानपत्रे, जे काही दान केलेलं आहे त्यांनी लोकांना किंवा समाजाला, ते दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवलेलं आहे. आता दगडावरचं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, आपलं तांब्याच्या पत्र्यावरचं आपण पाहिलेलं आहे. हे पहा, हे दगडावर इथे काही ते लिहिलेलं आहे.
द्वैतावरी पाचा पहा काही काय अधर्म जान जो दरीला शके 1769 काही ते साधारणपणे ओळखीचं वाटतंय पहा आपल्याला. म्हणजे याच्यामधला जो काही संदेश आहे तो एखादी आज्ञा असली पाहिजे, एखादा निवाड असला पाहिजे किंवा एखादं दानपत्र असलं पाहिजे. याचा अभ्यास केला की ते आपल्याला कळेल. पण एक गोष्ट लक्षात येईल, शके 1769 मध्ये जर ही गोष्ट घडलेली आहे, तर त्या काळचा वास्तव इतिहास काय होता हे सांगण्यासाठी हा दगड आणि त्या दगडावरचा हा लेख आपल्याला खूप महत्वाचा आहे. त्याही लिखित साधन. कालांतराने अनेक प्रकार वाङ्मयाचे निर्माण झालेत. वाङ्मय म्हणजे साहित्य. त्याचे अनेक प्रकार तयार झाले. मग ज्याच्यामध्ये आले ग्रंथ, नाटक, काव्य, प्रवास वर्णन, शास्त्रीय विषयांवरील लेखन, अशा अनेक गोष्टी आल्या. म्हणजे भरपूर पुस्तकं वगैरे छापली जायला सुरुवात झाली. अशा प्रकारे आपण आता भौतिक साधने आणि लिखित साधने यांच्यावर आधारित आपण हा विषय केलेला आहे. साधारणपणे आपली मला वाटतं 25-26 मिनिटं झालेली आहेत. पण पुढचा जो भाग आहे तो भाग साधारणपणे 20 एक मिनिटांचा आहे. एकतर आजचं लेक्चर पाऊण तासाच्या पुढे जाईल किंवा मग ते नंतर एकदम पाहण्यानंतर ते जड जाईल. त्यामुळे आपण मौखिक साधनांचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. येस, या ठिकाणी आता जे काही आपण पाहिलं त्याविषयी कुणाला काही बोलायचं, विचारायचं असेल, सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, विचारू शकता, सांगू शकता. 6 जण दिसतायत मला. हा, तुम्ही चॅटमध्ये लिहू शकता, चॅट बॉक्सला. अच्छा, ठीक आहे. शंका नाही असं दिसून येत आहे. बरं, आता आपले लेक्चर्स मात्र रेग्युलर होतील बरं का. म्हणजे असं म्हणून आपण दिवसाला एक लेक्चर होईल म्हणायला काही हरकत नाही. आणि रोजचं लेक्चर आहे ते मी साधारणतः संध्याकाळी 7 किंवा 7:30 ला घेत असतो. साधारणतः माझ्या वेळेच्या गणितामध्ये बसवून शक्यतो 7 किंवा 7:30 ला लेक्चर मी घेतो. ठीक आहे. आणि आता रविवार सुद्धा घेतलं, याचं कारण लक्षात घ्या. कारण भरपूर काम करायचंय. त्यामुळे याच्यामध्ये आता लेक्चरमध्ये गॅप पडण्याची संख्या असणार ती खूप कमी असणार आहे. ओके. बरं, ठीक आहे. कळतंय ना सगळ्यांना? समजा काही अडलं, काही वाटलं, काही कळालं नाही, समजलं नाही, तर तुम्ही मला विचारू शकता. आणि काही टेक्निकल काही इश्यू असेल तर तुम्ही मला कॉल करून किंवा मेसेजवरती हे करू शकता. हा, विचार ना बाळा. मोहिनी राज जोशी. येस, विचारा, डाऊट विचारा. विचार बाळा डाऊट. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कळवा. या म्हणावं लेक्चरला. फक्त तुम्ही आहात त्या शाळेतून नाही, बाहेरही, कुठेही, अख्ख्या महाराष्ट्रातून सगळ्यांना सांगा. ताम्रपत्र कशाने लिहितात? ते कोरलं जातं बाळा. कोरलं जातं म्हणजे मी कसं सांगितलं, मला दगड असेल, एखादी खिळ्यासारखी एखादी टोकदार वस्तू असेल, काही घ्यायचं आणि त्यांनी कोरायचं त्यावर. ताम्रपत्र लिहिलं जात नाही, ते कोरलं जातं. तांब्याच्या पत्र्यावर, तांब्याचा धातू आपल्याला माहिती आहे, तांब्याचे धातू आपल्या घरामध्ये असतो. तर त्याच्यावर कोरलं जातं. तुम्ही बघा घरामध्ये तुम्ही हे पाहिजे असेल, नावं टाकणे काही लोक येतात बघा. ते भांडी घेऊन बसतात, दोन्ही तळपायांच्या मध्ये ते भांड धरतात आणि एक असा खिळा काही आपल्या खिळासारखा भाग घेतात आणि छोट्या हातोनी त्याला ठोकत 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 ते नाव टाकतात. पाहिलं असेल तुम्ही असं सगळ्यांनी घरामध्ये. तेव्हा अशा, आणि आपलं काम काय असतं, असं काही वेगळं सुरू आलं की आपण तिथं जाऊन बसतो ते बघत. बरोबर. तर ते तशा पद्धतीने कोरलं जातं. ठीक आहे. येस, अजून काही? ओके. बाकी कुणाला काही शंका नाही असं दिसतंय. त्यासाठी काही टूलचे नाव आहे का? नाही, असं काही फिक्स काही नाव नाही. कुठल्याही गोष्टीने कोरता येऊ शकतं ना. कोणत्याही वस्तूने कोरता येऊ शकतं. जी टोकदार आहे, जी धारदार आहे. ओके. येस. ठीक आहे. चालेल. मग थांबूयात मग आपण आता.
साधारण एकूण असं दिसून येतंय की शंका ज्या आहेत त्या नाही आहेत कुणाला, त्यामुळे थांबूयात आपण. उद्याचं जे पुढचं लेक्चर होईल ते संध्याकाळी शक्यतो 7:30 वाजता होईल. त्याचा मेसेज जो आहे तो एकतर तुमच्या वैयक्तिक तुम्हाला मिळेल किंवा माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला मी ठेवत असतो. ठीक आहे, चलो बाय बाय.